कर्णवधापूर्वी कठोर बासलेले भगवंत, कर्णवधानंतर कुसुमाहून मृदू झालेले पाहून माझे मन क्षणभर विचलित झाले आणि माझ्या मनचक्षु समोर कर्णाचा जीवन पट तळू लागलाय. विद्यार्जनीसाठी हस्तिनापुरी आलेल्या एकाकी कर्णाला गुरु द्रोणाचार्याकडून कधी गुरुप्रेम मिळालाच नाही. अर्जुन वेश मात्र त्याच्या रोमारोमात तुला. युवराजांच्या झालेल्या शस्त्रास्त्र स्पर्धेत राजकुमार अर्जुनाला धनुर्विद्या कौशल्यात सर्वांना आधी पाहून टाकले. अर्जुनाच्या जय जयकारानं चारही दिशा दुमदुमल्या होत्या आणि त्याच वेळी त्याच रंगमंचावर अवतीर्ण झाला एक नर शार्दूल साक्षात सूर्यपुत्र तेजस्वी कुमार कर्ण. अर्जुनाने केलेले सर्व धनुर्विद्येचे प्रकार कर्णाने अगदी सहजतेने करून दाखवले. अर्जुनापेक्षाही अधिक आणि आकर्षक रीतीने. आणि सुरू झाले एक भीषण नाटक नियतीने निर्माण केलेले. कर्णाच्या हृदयात पांडव द्वेषाची पहिली ठिणगी तर तेथेच पडली. वासंतिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी जमलेल्या हस्तिनापूर नगरवासियांनो, आताच आपण गुरु राजकुमारांच्या युद्ध कौशल्याच्या स्पर्धा पाहिल्या. सर्व राजकुमारांचे कौतुक केले. गुरु द्रोणाचार्य आणि आचार्य कृप यांनी सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून पांडुपुत्र अर्जुनाला जयमाला अर्पण केली. ही स्पर्धा फक्त राजकुमारासाठीच आयोजित केली होती. तरीही आगंतुकपणे कुमार कर्णाने प्रवेश करून राजकुमार अर्जुना इतकेच नव्हे तर किंबहुना अधिकात उत्कृष्ट धनुर्विद्येचे प्रदर्शन केले. थांबा थांबा थांबा, शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. मी गंगापुत्र ज्येष्ठ कौरव भीष्म सांगतोय, पंचांचा निर्णय काहीही असला तरी आता सर्वश्रेष्ठ धनुर्धर कर्णाचा आहे. मला कुणाचीही सहानुभूती नको. माझ्या धनुर्वेद कौशल्याने गुरुदेवांचे समाधान झाले नसेल तर मी त्यांचा लाडका शिष्य अर्जुनाला दंडाचे आव्हान करीत आहे.